महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आपण या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिराळा तालुक्यातली एक मुलाखत पाहिली. सध्या आपण चरण गावामध्ये आहोत आणि आज ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आहे त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. मला का आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आनंद नानू कारंडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, राहणार चरण. मोबाईल नंबर 9623822557. मला ही गाय आपण कुठून आणली, काय आणली, आत्ता काय गाभण आहे, कोणत्या बाईला, सर्व माहिती द्या. ही गाय आपले एक मित्र आहे बाबासो कुंभार म्हणून, त्यांच्या गायची पहिल्या येताची गाय मी त्याच्याकडून लहान असताना आणली होती. 21 महिन्याची गाय आहे आणि ती आपण स्वतः आपल्यापाशी एक खोंड होता, जातीवंत खोंड होता, त्याच्यापासून ही भरवलेली आहे. आता मगाशी आम्ही आलो तर आम्हाला कळलं की तो खोंड तुम्ही देऊन किती दिवस झाले? एक 6 महिने झाले खोंड देऊन. आई तुम्ही जावा ना इथे त्यांच्या शेजारीचं, थांबा ना जरा इकडून. एक 6 महिने खोंड देऊन तो झाला. पण मला काय म्हणायचं, तो खोंड सांभाळत असताना असं ऐकलं की आम्ही तो आईंच्या हातावर जास्त होता. पूर्णपणे आईची लहानपणापासून तो कमीत कमी 2.5 वर्षाचा खोंड होता. एक 7 महिन्याचा मी खोंड आणल्यापासून तिची सेवा टोटली आईनं केली. वैरण घालणे असू दे, लागवड असू दे, बाकी पाणी दावणे असू दे, आणखीन काय असू द्या, ते टोटली सगळं आईनं करायचं. दिला तेव्हा किती महिन्याचा होता खोंड? दिला तेव्हा 22 महिन्याचा खोंड होता. आदतमध्येच दिलं, दात नाही, 2 दाती झाला होता. 2 दाती झाला होता. मग आता आई तुमची पुढे या त्यांच्या जवळ खोंड द्यायची इच्छा नव्हती का? का बरं? आपलं होतं त्याच्या जीव बसला होता. हा, म्हणून आपल्या बारक्या पोरावाने बारक्या बाळाला आपण कसं बरोबर त्याच्यावर मर्जी बसली, असं त्याच्यावर माझी मर्जी बसली. हा हा बसली होती म्हणून मला काय वाटायचं की द्याचाच नाही. मागणं ते जरा दमावायला लागलं. आता बाबा आपल्याला ऐकलं पाहिजे. बरोबर. पण मग आता देताना मग त्याला चांगली किंमत मिळाली का? मिळाली. मग त्याच्यात आनंद वाटतो का नको तरी ठेवायला पाहिजे होता? वाटला की आता पोटामध्ये तरी काय करायचं. बरोबर. त्याची लागवड सुखाची आहे का बाळा? त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैरण, खुराक, सोडपान सगळं तुम्ही करायचे. जिथले तिथं सारं पाणी, वैरण, तो गार पाणी एक दिवस पेत नव्हता का नाही, तर त्याला गरम पाणी करून मी दावा. आईने गरम पाणी करून दाखवलं. गरम पाणी करून, गरम पाणी प्यायची पण सवय. मला चुलीवरती गरम करायचं. आमच्याकडे थंडी जास्त, मग थंडीच्या काळात लई थंड पाणी इकडं आमच्या इकडे. मग त्यामुळं आई काय करणार, असं पिणार ना, मग तिला गरम करून दाखवायचं, कोमट करायचं आणि मग दाखवायचं. बारडीवर पाणी कोमट प्यायचं, 3 दिवसात 3 टाइम पिणार. हा, कोमट करून सगळं टोटली सेवा आईने करायची. तो कुठं दिलाय आपण? तो मलकापूरमध्ये दिला. आंबा. मग तुम्ही आई त्याला एका कासऱ्यावरती हँडल धरायचे? नाही, दोघांनी धरायचं. ते लय मोठा बैल. साधा बैल आहे, नुसता हत्ती सारखा. एकाला आपणाला टापते. धन्याला मात्र काय जर गुतपटलं नाही तर काय पाय बी अडकला, शिंगबिंग अडकलं का नाही, तर तो आला माग सर म्हणलं की सरणार. आमच्या बापाला ऐकणार नाही. मग आता हे पुढं पण आता समजा गाईला वासरं झाली की अजून परत आता तो दिला, दुसरा आणायचं नियोजन आहे का काही? आणि आणला बी निकला बी. हा का, दुसरा परत आणून? आणणार की. मग ते आणल्यानंतर तुमच्याच हाताखाली असतोय सांभाळ? आता मी आज चाललंय हातपाय तर मीच करणार की सेवा. ती कुठे रानात गेली, कुठे गेली, काय झालं आपणच की. तुमचं काय वय आता? आता काय माझं 75-80 दरम्यान असणार. मग आम्ही आता 45-49 मध्ये आहे. मग आईचं त्या हिशोबावर असणार की 3 बहिणी आम्हाला, 1 भाऊ. मग बहिणी आता माझ्या अगोदरच्या म्हाताऱ्या झालेल्या. आणि आता हा जो खोंड आपण विक्री केला 22 महिन्याचा, हा, तेव्हा 2 दात झाला होता. 2 दात झाला आता. मग तो कुठं दिला आणि काय कामासाठी दिला त्याला? ते हे छकडीसाठीच त्यांनी नेला. काय वळूसाठी मागत होती तर ती काय व्यवहारात जुळलं नाही. मग त्यांनी छकडी शर्यतीसाठी त्या मलकापूर भागात 2 पळं जायचं, रिटर्न पळत यायचं, जनरल म्हणतो का नाही आपण, त्या पद्धती शर्यतीला त्यांनी घेऊन गेले.
असं झालं. मग आता मला एक विचारायचं आहे की ह्या गायीच्या अगोदर किंवा खोंडाच्या अगोदर काय अजून काय होतं तुमच्या दावणीला? कमीत कमी मी जसा करायला लागलो शेती आणि ह्या क्षेत्रात मी आलो तिथपासून कमीत कमी एक 700 ते 700 खोंड आदत दुसा 700 ते 750 खोंड मी स्वतः घेऊन विकलाय. म्हणजे तयार करायचा, लहान आणायचं, 4 महिन्याचं 5 महिन्याचं आणायचं, ते बनवायचं, मोठं करायचं, तंदुरुस्त करायचं, त्यानंतर विकायचं. मग आता तयार करायचं आणि विकायचं ह्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात की तयार करून शर्यतीला विकायचं, तयार करून वळूसाठी विकायचं, प्रदर्शनाला. मग तयारी करत असताना कसं त्याच्या दृष्टीने तयारी घ्यायची त्याची? तयारी आपण यात्रेला खाली गेलो, बाजारला गेलो तर त्या पद्धतीचा, त्या योग्यतेचाच खोंड घ्यायचा. एक वळूला तरी चालला पाहिजे, एक छकडीसाठी तरी चालला पाहिजे, असा येडागाबाळा बैलच घ्यायचा नाही. आणि टोटली आपली स्वतःची पारख आहे, आपणाला तेवढं ज्ञान आहे, कुठं गप्पा भरा पाहिजे, कुठं गळचेपी आहे का, फाउंडेशन म्हणा, शिपूट गोंडा, डोळं, शिंग, जिथल्या तिथं जसं पाहिजे त्या हिशोबावरती आपण घ्यायचं. आता तुम्ही खोंड खरेदी करत असताना मग यात्रांना जाता का इथं जवळ? नाही, यात्रेला मी आत्तापर्यंत एकही आपल्या भागात खोंड घेतलेला नाही. चडचण असू दे, वारती असू दे, पुशेगाव असू दे, तुमचं करगणी असू दे, खरसुंडी असू दे, पंढरपूर असू दे, टोटली ह्या भागातून शोधून खोंड आणायचा. मग शोंड आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा किंमत ही कशी असती? म्हणजे घेताना आपण कधी कधी असंही होतं की आपण बजेट ठरवून गेलतो की एवढं असतं, त्याच्याही जास्त जातंय कधी? नाही, तरी पण आपण एकदम ह्याचा घ्या, बजेट जातं आहे की बाबा आता आपण 35चा घ्यायचा आहे, तिथे 40ला घ्यायला लागतो आहे, पण त्याला 40-5,000 एक्स्ट्रा द्यासाठी काय सुखदुःख नाही, त्या पद्धतीचा खोंड असतोय आणि द्याबद्दल काय हरकत नाही. अशा पद्धतीनं सगळं नियोजन करायचं. आपल्यापाशी जरी पैसे नसतील, मित्राकडून असतील आणि कुणाकडून असतील, पण ते खोंड घ्यायचा तर घ्यायचा. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण मालकांकडून त्यांच्या आईची पण किती माया त्या खिल्लार जनावरांवर, त्या पशूंवर आपल्या आहे हे जाणून घेतलं आपण. मंडळी, एक गोष्ट आपण थोडंसं मालकांना विचारण्याचा प्रयत्न करूया की खोंड खरेदी करायची, विक्री करायची, ह्या काळामध्ये आईचं पण म्हणणं होतं एक काळी की हा खोंड देऊ नका, तो आपण आपल्या स्वतःसाठी ठेवा. पण एक गोष्ट बऱ्याचदा असं होती की ती मोहमाया किंवा ती लावलेली माया थोडे दिवस आपण बाजूला ठेवून थोड्या वेळापुरता जर त्यातनं 2 पैसे येत असेल तर या संदर्भातलं आर्थिक गोष्ट आपण या शेतकऱ्यांना विचारूया. मालक, आम्हाला आता एक विचारायचं आहे, तुम्ही आता म्हणले की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खोंड आणणं, तयार करणं आणि विक्री करणं, हा नुकताच तुम्ही जो मोठा खोंड विकला तो किती किमतीला विकला सांगू शकताय काय? तो खोंड मी घेता वेळी 22,000 रुपयाला आणला होता आणि इकता वेळेला मी 1,75,000 रुपयाला विकला. किती काळ खोंड आपल्या दावणीला? आपल्यापाशी एक 16-17 महिने खोंड आपल्यापाशी होता. 6 महिन्याचा खोंड आणला होता. 16-17 महिन्यामध्ये खोंडाने तुम्हाला समजा आता 22,000ला आणला आणि गेला कितीला? 1,75,000 रुपये. 1,75,000 म्हणजे आपण म्हणू की 1.5 लाख त्याने आपल्याला प्रॉफिट मिळालं. दिलं. मग वैरण आपली हे सगळं तर 2 टायमाला लागवड. 2 टाईमाला हो. आणि 6 ते 7 महिने, 15 ते 16 महिन्यामध्ये खोंड दावलीनं असताना जे प्रॉफिट मिळालं, हे एवढं प्रॉफिट दुसऱ्या कुठल्या धंद्यात आहे का? नाही, मला तर वाटत नाही. ज्याचा त्याचा धंदा करायची पद्धत वेगळी, पण ह्या ज्या गोपालन म्हणा किंवा खोंड तयार करून विकणं म्हणा, त्याच्यासारखं शेतकरीला दुसरं काही वेगळं प्रॉफिट नाही, मला तर वाटते. आणि ही जी सांभाळणे किंवा खोंड तयार करणे ही शेतकऱ्याची गरजच आहे. आर्थिक परिस्थितीत बाबतीत ही गोष्ट आपल्याला शेतकऱ्याला वर काढणारी आहे. आता मला एक विचारायचं आहे की आता मगाशी तुम्ही म्हणले की आईची इच्छा होती की तो खोंड नको द्यायला, आपण ठेवा म्हणून. आई पण म्हणले की एवढा जीव लावलाय. पण इथं मला एक विचारायचं की ती एक वेळ होती की तिथं तुम्हाला मांजरीनी कोंबडीचं पिल्लू नेलं वाटतं बरं का? नेलं का? तर मला हे विचारायचं आहे की ती वेळ होती की तिथं तुम्हाला 2 रुपये चांगले मिळत होते, आर्थिक फायदा होत होता. मग त्यावेळेस आईचं पण म्हणणं होतं, कदाचित तुम्ही म्हणले असेल द्यायचा का नाही द्यायचा. तर तशा वेळेस एखादा शेतकरी, आता बरेच शेतकरी अशा गोष्टीमध्ये अडकतात, मग त्यावेळेस काय विचार केला पाहिजे की आर्थिक फायदा का आपण लावलेला जीव त्याच्यावरचा? मग तुम्हाला सांगतो हेच प्रश्न उत्तर. ज्या वेळेला 3 लाख रुपयाला खोंड मागत होती, हो, सगळ्यांची आईनं अक्षरशः जेवण खाल्लं नाही की म्हणजे माझा तोच द्यायचा खोंड? नाही. तोच खोंड 3 लाख रुपयाला मागत होती.
मग त्याच्या विचार खातीर आईसाठी वाटेल ते म्हणजे सगळं काय पैशानं कमवत नसतं या तिचा जीव कशात आहे आणि कशामुळे तिला विरंगुळा आहे जीव आयुष्याचा तो त्या बैलात होता. मग मी 3 लाखावर सगळं पाणी सोडलं. हो. आत्ता विकला त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एक किती महिन्यांपूर्वी 3 महिन्यापूर्वी 3 महिने पैसे असं टाकून गेले तिथं रात्रीचे 11 वाजता हो. पैसे म्हणलं टाकून माझं गेले नाही तर जात. म्हणले तर देणारच हा. नाही. आई म्हणली मी काय घरी राहणार नाही हे पैसे काय मला नको होतं. मग काय पैशाचं आईसाठीच आपण कशासाठी काय करायचं सांगा ना बरोबर. वेगळं काय करणार आहे. आजची जर विचार ऐकू शकत नसेल तर हे सारखं हे काय नाही म्हणून ते कॅन्सल केला आणि त्यानंतर मग 1,75,000 रुपयाला देऊ केला. मारे बिरील दुसऱ्या माणसाला असं हे करीत नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे आता काय आपली बी आता कपॅसिटी सोबत आली आहे आपल्याला तरी रेटलं पाहिजे का नाही. मंडळी खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून या आई असतील शेतकरी असेल आज एक बरीचशी चांगली गोष्ट की आता म्हणजे कशा पद्धतीचं हे आता परत ते एक्सप्लेन करायची गरज नाही. एक सुंदर अशी मुलाखत पाहिली. आज मालकांचं खरंच कौतुक करूया त्यांच्या आईचं पण कौतुक करूया ज्या प्रकारे जीव लावून वासरं सांभाळणं आणि मोठं करणं आणि ज्या प्रकारे देणं. तर मालक एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आनंदा ज्ञानू कारंडे गाव चरण माझा मोबाईल नंबर 9623822557. मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप का बसवतो याचं उत्तम उदाहरण या आई आहेत. कारण त्यांनी ज्या प्रकारे जीव लावून तो सांभाळला पण आता तो पुढच्या मालकाकडे गेला आहे त्यामुळे ह्या मालकाचं नाव तिथं असणं हे दिसायला आपल्याला कदाचित त्यांनी सांगितलं तर कळेल पण कदाचित नाही सांगितलं तर ह्यांच्या मालकीचा तो खोंड होता. भविष्यात तो बरंचसं मोठं नाव कमवेल आज भारतामध्ये. पण या मालकांचं या आईचं नाव त्याच्या मालकी हक्कामध्ये राहण्यासाठी मायक्रोचिप बसवायची आपल्याला आणि त्याचबरोबर तुम्ही घेत असलेले कष्ट मेहनत याची देखील नोंद तेथे राहणार आहे. तुम्ही कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये नंबर मिळवता ते याची नोंद राहणार आहे. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नाव नोंदणीचा फॉर्म आहे तो नक्की भरा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मंडळी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद आई. खिल्लार महाराष्ट्राची शान